सोडून बेठा भागीच्या तारेत रंगूया आला होई चल नाचूया ओ नजरेचे हे बाण सोडून बेठा भागीच्या तारेत रंगूया आला होई चल नाचूया. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आजच्या आपण व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. व्हिडिओमध्ये वापरले जे जाणारे आपण लेअरिक्स आहेत ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला ग्रुपही इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. सिम्पली फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला यायचं आहे. तर बॅकग्राऊंडला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. तुम्ही तुमचे स्वतःची इमेज इथं आपल्याला काय करायचं ॲड करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे डेमो इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायची ती या बीटमार्कनुसार. तर अशा प्रकारे काय करायचं आहे की बघू शकता इथं आपण हा जो इमेज आहे तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे शेवटचा म्हणजेच 15.1 पर्यंत आपल्याला इथं 4 ते 5 इमेज इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, याची लेंथ आहे ती आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व इमेज आहेत, चारही इमेज लेअर आहेत, त्याची लेंथ आहे ते अशा प्रकारे वाढवून इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर त्याला इफेक्ट द्यायचे. त्याआधी आपल्याला सर्व इमेज आहेत त्या अशा प्रकारे याची लेंथ वाढवून इथं आपल्याला ते सेट करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे चारही इमेज लेअर आपल्या इथं सेट झालेले आहेत. आता सेट झाल्यानंतर याला इफेक्ट कसा लावायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन तो इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि यामधील सर्क्युलेशन हा इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला सिलेक्ट करून सर्क्युलेशन आहे ते -100 करायचं आहे. त्यानंतर बॅक लागून इथं आपल्याला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर जाऊन इथं ऑपेसिटी आहे ते आपल्याला 30% करून घ्यायचे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता अशाच प्रकारे सर्व इमेज आहेत त्याचा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला सर्क्युलेशन वायब्लस -100 करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती 30 पर्यंत करून घ्यायची. अशा प्रकारे चारही इमेज लेअरला इथं आपल्याला हे इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचे. मी अशाच प्रकारे अप्लाय करून घेतोय. तुम्हीच अशा प्रकारे चारही इमेज लेअरला तो इफेक्ट अप्लाय आणि सर्क्युलेशन आपला आहे ते 30 पर्यंत ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर अशा प्रकारे बघू शकताय बॅकग्राऊंडच्या इमेज लेअरला आपण इफेक्ट दिलेला आहे. आता काय करायचं आहे की हे जे इमेज लेअर आहे ते लॉंग प्रेस करून इथं आपल्याला काय करायचं बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे प्रत्येक लेअरच्या बॅकग्राऊंडला आपला इमेज आहे तो अशा प्रकारे घेऊन यायचा आहे. म्हणजे ग्रुपच्या लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर तुम्ही इमेज थोडासा ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा तुम्हाला जसा पाहिजे तसा. त्यानंतर सेकंड नंबरची ही इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला म्हणजेच आपली जी ग्रुप लेअर आहे त्या ग्रुप लेअरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचे. आता ग्रुप लेअरच्या खाली घेऊन आल्यानंतर बघू शकता थर्ड नंबरची अशाच प्रकारे आणि फोर्थ नंबरची अशाच प्रकारे ग्रुपच्या खाली घेऊन यायचे. बघू शकता अशा प्रकारे. आता फोर्थ नंबरची अशाच प्रकारे घेऊन यायचे. आता या चारही इमेज लेअर झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत एकदा स्टार्टिंग ग्रुप लेअर तुम्ही बघू शकता. त्या ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. आता इथे इमेज ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो पहिला आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला तोच फ्रंटला आपण इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे.
आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून मधोमध घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर तो इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर अशाच प्रकारे दुसरा ग्रुपही आपल्याला एडिट ग्रुपवर क्लिक करून स्टार्टिंग रोवी जो बॅकग्राऊंडचा इमेज आहे तोच फ्रंटला घेऊन याची लेंथ वाढवून येत आपल्याला तो मधोमध घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर सिलेक्ट करून अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्ही इथं सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता दुसरा अशाच प्रकारे बसलेला आहे. थर्ड नंबरचा अशाच प्रकारे इथं आपल्याला तोच बॅकग्राऊंडचा इमेज फ्रंटला ॲड करून इथं आपल्याला काय करायचं हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून मध्ये घेऊन यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल करत सेट करून यायचं आहे. आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकता तिन्ही इमेज लेअर तुम्हाला अशाच प्रकारे दिसून येतील. त्यानंतर फोर्थ नंबरचा हे तुम्हाला अशाच प्रकारे ॲड करून याची लेंथ वाढवायची आणि तो इमेज लेअर मधोमध घेऊन इथं आपल्याला मधला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता चारही इमेज लेअर ॲड झालेले आहेत. आपलं ॲनिमेशन आहे तर इथलं क्रिएट झालेलं आहे, म्हणजे पहिलं ॲनिमेशन आहे तर आपलं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 15.1 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज आहेत ते सिम्पली एक एक करून इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं आहे, इमेजमध्ये म्हणजे आपल्या मटेरियलमधले इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. आता हे इमेज मी डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे, म्हणजे आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाईल. त्यानंतर अशा प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे, इमेज लेअरची लेंथ आहे ते आपल्याला साईज आहे ती फुल स्क्रीन करून घ्यायची आहे. आता फुल स्क्रीन साईज झाल्यानंतर काय करायचं आहे की इथं आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन म्हणजे 15.1 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो 2 सेकंदाचा लिंक म्हणजे आपल्याला इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे हा चारही इमेज लेअरच्या म्हणजेच 5ही इमेज लेअरच्या इथं आपल्याला तो पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता तो इंक इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे. त्यानंतर इंक इफेक्ट लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे, म्हणजे इथं काय होणार आहे की आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसून येणार आहे. आता अशाच प्रकारे इथं आपल्याला काय करायचं आहे की लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन प्रत्येक इफेक्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इझी वेमध्ये तुम्ही इथं आपल्याला इफेक्टला स्क्रीन इफेक्ट देऊ शकता. त्यानंतर परत एकदा काय करायचं इथं आपल्याला 15.1 सेकंदाचे बीटमार्क होईल खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला रंग पंचमीचा जो PNG दिलेला आहे तो सिम्पली रोटेट सिम्पली 1, 2 किंवा 5 पॉईंटपर्यंत करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून बघू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं जो PNG आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे. आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.